तमिळनाडूतून आलेला फटाक्यांचा ट्रक नगरजवळ ताब्यात, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। फटाके मागवणे, बाळगणे किंवा विक्री करण्याचा परवाना नसतानाही तमिळनाडू येथून नगरच्या दोघांनी ट्रकभर फटाके मागितले। दरम्यान सदर ट्रक नगर तालुका पोलिसांनी कारवाई करून अरणगाव चौक शिवारात पकडला। या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार विजय साठे यांनी फिर्याद दिली आहे। पुन्नुस्वामी सी चिन्नू पिल्ले वय 43, भुवनेश्वर अण्णादुराई वय 22, दोघे राहणार विरा कोंडनपट्टी, तालुका कड्डूर, जिल्हा करूर, तामिळनाडू, किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव, दोघे राहणार MIDC अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। त्यांच्या ताब्यातून 10 लाखाचा ट्रक, 2,43,524 रुपयांचे फटाके असा 12,43,524 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। ट्रकमध्ये कसल्याही प्रकारे आग विझवण्याचे किंवा सेफ्टी साहित्य न ठेवता फटाक्यांची वाहतूक केली जात असल्याचा एक संशयित ट्रक तालुका पोलिसांनी मंगळवारी रात्री 8च्या सुमारास अरणगाव चौक येथे पकडला। या ट्रकमधील पुन्नुस्वामी सी चिन्नू पिल्ले व भुवनेश्वर अण्णादुराई यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता सदरचे फटाके किरण संजय खामकर व अमोल संभाजी जाधव यांनी मागितले असल्याचे समोर आले। खामकर व जाधव यांच्याकडे फटाके मागवण्याचा, बाळगण्याचा किंवा विक्री करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले। त्यानंतर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ट्रक व त्यातील फटाके जप्त केले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिसांनी ही कारवाई केली। तेच खबर महाराष्ट्र न्यूज, उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।